हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 5th लेसन कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 5.1 मधील क्वेश्चन नंबर 7 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे. फाइंड एक्स इफ डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स एल अँड एम इज 10. आता आपल्याला एल आणि एम हे दोन पॉईंट्स दिलेले आहेत आणि त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि या दोन पॉईंट्समधील डिस्टन्स आपल्याला दिलेला आहे. किती आहे? 10 आहे. आता एलचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? x,7 आणि एमचे कोऑर्डिनेट्स आहेत 1,15. आता इथे आपल्याला एलचा x हा कोऑर्डिनेट काय करायचा आहे? फाइंड करायचा आहे. आता आपल्याला 2 पॉईंट्स दिलेले आहेत, एल आणि एम. हा एल पॉईंट घेतला आपण आणि हा एम पॉईंट घेतला आणि त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. एलचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? x,7 आणि एमचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? 1,15. आणि या दोन पॉईंटमधील डिस्टन्स किती आहे? 10 हे आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला एलचा एक्स हा कोऑर्डिनेट काय करायचा आहे? आपल्याला फाइंड करायचा आहे. काय करायचं? आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून आपण एक्स हा कोऑर्डिनेट फाइंड करू. सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आता आपल्याला काय काय दिलेलं आहे ते लिहून घेऊ आपण. गिवन एलचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? x,7. एमचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? 1,15 आणि आपल्याला डिस्टन्स एल एम किती दिलेला आहे? 10. आता आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून एक्झाम्पल सॉल्व करू. बाय डिस्टन्स फॉर्म्युला एल एम इज इक्वल्स टू अंडर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. आता एल एम हे डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे. किती आहे? 10. मग इथे आपण 10 घेऊ. इज इक्वल्स टू अंडर रूट एलचे कोऑर्डिनेट्स x1 y1 कन्सिडर करू आणि एमचे कोऑर्डिनेट्स x2 y2 कन्सिडर करू. आता x2 किती आहे? 1 मायनस x1 किती आहे? x ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1. y2 किती आहे? 15 मायनस y1 किती आहे? 7. 15 मायनस 7 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू, तर इथे 10 घेऊ, अंडर रूट 1 मायनस x ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस 15 मायनस 7 किती येईल? 8. 8चा स्क्वेअर. 10 इज इक्वल्स टू अंडर रूट 1 मायनस x ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस 8 8 जार 64. आता काय करू आपण? दोन्ही साईडचा स्क्वेअर करू. स्क्वेअर केल्यामुळे काय होईल? हे स्क्वेअर रूट काय होईल? कॅन्सल होईल. स्क्वेअरिंग बोथ द साईड्स 10चा स्क्वेअर करू इज इक्वल्स टू अंडर रूट 1 मायनस x ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस 64चा स्क्वेअर करू. आता इथे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय होईल? कॅन्सल होईल. 10चा स्क्वेअर काय येईल? 100 इज इक्वल्स टू 1 मायनस x ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस 64. आता हे 64 आपण या साईडला घेऊ. इथे काय आहे? प्लस साईन आहे. या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. म्हणजेच काय येईल? 100 मायनस 64 इज इक्वल्स टू 1 मायनस x ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. 100 मायनस 64 किती येईल? 36 येईल. इज इक्वल्स टू 1 मायनस x ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. आता दोन्ही साईडची काय करू आपण? स्क्वेअर रूट घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साईड्स. हेच आपण कसं लिहू पहा? दॅट इज 1 मायनस x ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 36. आता काय करू आपण? दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेऊ. 1 मायनस x ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर, याचं स्क्वेअर रूट काय येईल? 1 मायनस x इज इक्वल्स टू 36चं स्क्वेअर रूट काय येईल? प्लस मायनस 6. याचे स्क्वेअर रूट्स दोन येणार आहेत. एक काय येईल? प्लस 6 आणि मायनस 6. म्हणजेच काय मिळेल आपल्याला? 1 मायनस x इज इक्वल्स टू 6 और 1 मायनस x इज इक्वल्स टू मायनस 6. आता हे 1 आपण या साईडला घेऊ. इथे प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. म्हणजेच x इज इक्वल्स टू मायनस x इज इक्वल्स टू 6 मायनस 1. और आता हे 1 आपण या साईडला घेऊ. इथे काय साईन आहे? प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. मायनस x इज इक्वल्स टू मायनस 6 मायनस 1.
म्हणजेच काय मायनस एक्स इज इक्वल्स टू 6 मायनस 1 5 और मायनस एक्स इज इक्वल्स टू मायनस 6 मायनस 1 किती येईल -7 म्हणजेच देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू काय येईल -5. आता दोन्हीकडे काय आहे मायनस मायनस आहे कॅन्सल होईल. एक्स इज इक्वल्स टू काय येईल 7 म्हणजेच एक्सच्या आपल्याला 2 व्हॅल्यू मिळाल्या. एक एक्स इज इक्वल्स टू -5 आणि सेकंड एक्स इज इक्वल्स टू 7. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.